ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. अर्जुनाची शंका भाग 1. ओव्या आहेत 411 ते 413 आणि गीतेचा श्लोक आहे 33. भगवंतांनी येथपर्यंत समत्व बुद्धी रूप योगाचे वर्णन केले. ते ऐकून अर्जुनाच्या मनात जी शंका निर्माण झाली आहे ती आता अर्जुन भगवंतांना 2 श्लोकात विचारत आहे. श्लोक 33. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तू जो हा समदर्शनाचा योग सांगितलास त्या योगाची मन हे चंचल असल्यामुळे कायमची स्थिती होईल असे मला वाटत नाही. तवा अर्जुन म्हणे, देव तुम्ही सांगा की र आमुचीय कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचीय. यावर अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही आमच्या विषयीच्या कळकळीने खरोखर सांगत आहात, परंतु महाराज या मनाच्या स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कैसे केभडे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे एरवी राहाटावया थोडे त्रैलोक्य येय. हे मन कसे व केवढे आहे याचा पत्ता लावू असे म्हटले तर सापडत नाही. एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का राहा म्हणतली राहेल महावातू. म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल का. भगवंतांनी जी समत्व बुद्धी सांगितली त्याला अनुलक्षून अर्जुन हे साम्य साधण्यास कठीण आहे असे वाटून भगवंतांना शंका विचारत आहे. समत्व बुद्धी ही मनावर अवलंबून आहे आणि मन तर अतिशय चंचल आहे. ते एके ठिकाणी थोडा काळही स्थिर राहत नाही. असे असता हा साम्ययोग आचरणे शक्य होईल का असे त्याला वाटत आहे. म्हणून तीच शंका त्यांनी श्रीकृष्णांना विचारलेली आहे. ज्ञानदेवाने यावर टीका लिहिताना देव व भक्त यांचे मित्रत्वाचे संबंध लक्षात घेतलेले आहेत. ज्ञानदेवांचा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणत आहे की देवा आपण एवढे आमच्याबद्दल दया येऊन कळकळीने सांगत आहात, परंतु या मनाचा स्वभाव काही औरच आहे. आम्ही त्याला वश करण्याऐवजी आम्हीच त्याला वश झालेलो आहोत. त्यामुळे आमचा त्याच्यापुढे टिकाव लागत नाही. या ओवीत ज्ञानदेवांनी मनाचा स्वभाव सांगितलेला आहे. पुढच्या ओवीत ते त्याचा प्रभाव वर्णन करणार आहेत. ते सांगतात की वास्तविक या मनाचा वावर त्रैलोक्यात असतो, पण हे मन जर पाहू गेले तर ते सापडतच नाही. या मनाला त्याने माकडाची व सोसाट्याच्या वायूची उपमा दिलेली आहे. एक संस्कृत सुभाषित आहे, मा मनो मधुपो मेघो मर्कटो मद्यपो मरुत मक्षिका मत्कुणो मत्स्य मकारा दश चंचला. लक्ष्मी, मन, भुंगा, मेघ, माकड, दारुड्या, वारा, माशी, ढेकूण व मासा असे 10 मकार म्हणजे मन सुरू होणारे शब्द हे चंचल वृत्तीचे आहेत. सुभाषितकाराने म या अक्षराने सुरू होणाऱ्या चंचल असणाऱ्या 10 गोष्टींची यादी या सुभाषितात दिलेली आहे. त्यातील माकड आणि पवन या 2 गोष्टी ज्ञानदेवांनी तुलनेकरता घेतलेल्या आहेत. माकड हे मरकट चेष्टांच्या करता प्रसिद्ध आहे, तसेच ते अतिशय चंचल आहे. सतत या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत राहणार. मनही तसेच सतत एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे धावत राहणार. अशा मनाला त्याने जर समाधी लावून बसायचे ठरवले तर त्याचा तो निश्चय सिद्धीला जाईल का. तीच स्थिती वायूची. वारा जर एके ठिकाणी स्थिर राहिला तर त्याला वारा ही संज्ञाच देता येणार नाही. तशीच स्थिती मनाची आहे. ते एके ठिकाणी स्थिरच राहत नाही तर मग साम्य स्थिती कशी अंगी बाणेल. पुढे अर्जुनाने मनाच्या स्वभावाचे वर्णन केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.